नमस्कार प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ऑर्डिनन्स 163 चा लाभ कसा दिला जातो, याची काय प्रोसेस करावी लागते, या सर्व विषयांबाबत आपण माहिती बघणार आहोत। तसेच ऑर्डिनन्स 163 चा लाभ देण्यासाठी आपल्याला कॉलेजला म्हणजे NSSPO ला कोणकोणते रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लागतात, एलिजिबिलिटी नेमकी काय आहे, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना याचा लाभ देता येतो, बेनिफिट्स विद्यार्थ्यांना काय होतो आणि कशा पद्धतीने NSS ऑर्डिनन्स 163 ची पूर्ण प्रोसेस करायची, या सर्व बाबत आपण स्टेप बाय स्टेप्स या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। तुमच्या मनामध्ये जो काही कोणताही प्रश्न असेल त्या प्रश्नांच्या उत्तराची सर्व परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा। प्राध्यापक मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण जाणून घेणार आहोत ऑर्डिनन्स 163 चा लाभ देण्यासाठी किंवा ही संपूर्ण प्रोसेस करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे। तर नंबर 1 तुम्हाला कव्हरिंग लेटर लागणार आहे, मी याचा नमुना तुम्हाला दाखवणारच आहे। नंतर दुसरं आहे ऑर्डिनन्स 163 ट्रान्झॅक्शन लिस्ट। आता ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ही लिस्ट ऑनलाईन डाउनलोड केली जाणार आहे। तिसरा आहे बँक चलन पावती। ओके, म्हणजे जी काही एक कॉलेजची कॉपी असते, एक युनिव्हर्सिटीची कॉपी असते, तिसरी बँक चलन कॉपी असते, म्हणजे एक बँकेकडे पण द्यावी लागते आणि एक युनिव्हर्सिटीला पण आपल्याला द्यावी लागते। तर त्याच्यातली जी युनिव्हर्सिटीला बँक चलन कॉपी द्यावी लागते तर ती या ठिकाणी तुम्हाला लागेल। नंतर दुसरं आहे स्वयंसेवकांची यादी, म्हणजे जे काही पाठीमागच्या 2 वर्षाचे स्वयंसेवक होते रेग्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये, तर त्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। आणि सेकंड लास्ट डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे स्पेशल कॅम्प लिस्ट किंवा त्यांची अटेंडन्स। म्हणजे जर का आपल्याला तुम्हाला माहिती आहे की 2 वर्ष नियमित उपक्रमाने एक हिवाळी शिबिर पूर्ण केलेले विद्यार्थी ऑर्डिनन्स 163 साठी इलिजिबल असतात। त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला लाभ द्यायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांची स्पेशल कॅम्पची जी काही ऑनलाईन लिस्ट असेल तुम्ही ती देऊ शकता किंवा त्यांची जी काही अटेंडन्स शीट असेल ती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। आणि शेवटचं डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे स्टुडंट सर्टिफिकेट, जे आपल्या BOD पोर्टलला ऑलरेडी विद्यापीठाने आपल्याला सहभागी प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड करून दिलेले आहे। तर एवढे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑर्डिनन्स 163 ची प्रोसेस करण्यापूर्वी लागणार आहे। आता एलिजिबिलिटी नेमकी काय आहे, म्हणजे नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांना आपण याचा लाभ देऊ शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे 2 वर्ष रेग्युलर ॲक्टिव्हिटी म्हणजे नियमित उपक्रमामध्ये ज्यांचा सहभाग आहे आणि ज्यांनी एक स्पेशल कॅम्प कंप्लीट केलेला आहे, या विद्यार्थ्यांना आपल्याला ऑर्डिनन्स 163 ची प्रोसेस देता येईल। आता एक्झाम्पल आहे की आपण एप्रिल 2024-25चा आपण काय करतो आहे, ऑर्डिनन्स भरतो आहे, म्हणजे आता आपण एप्रिल 2025च्या एक्झाममध्ये ही प्रोसेस करतो आहे। तर शेवटचे 2 वर्ष म्हणजे कोणते, तर 23-24 आणि 24-25 हे झाले त्यांचे 2 वर्ष। ओके, पण कदाचित काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना पाठीमागच्या वर्षात लाभ दिलेला नव्हता। ओके, म्हणजे मग ते विद्यार्थी 2022-23 आणि 2023-24चे देखील असू शकतात। मग यांच्या तुम्हाला 2 वर्षाच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या लिस्ट आणि त्यांनी ज्यावेळेस हिवाळी शिबिर केलेलं असेल त्याची लिस्ट, असे तुम्हाला डॉक्युमेंट्स अटॅच करणं अपेक्षित आहे। तर तुम्हाला निश्चित एलिजिबिलिटी समजली असेल की ज्यांनी 2 वर्ष नियमित उपक्रम आणि एक हिवाळी शिबिर पूर्ण केलेलं आहे, या विद्यार्थ्यांना आपल्याला काय करता येईल, NSS ऑर्डिनन्स 163 चा लाभ देता येईल। आता नेमकी याचा बेनिफिट स्टुडंटला काय होतो, तर नंबर 1 आहे की ज्या विद्यार्थ्यांनी सलग 2 वर्ष नियमित उपक्रम आणि एक हिवाळी शिबिर केलं त्यांना ऑर्डिनन्स 163 अंतर्गत अतिरिक्त 10 मार्काचा लाभ भेटतो। जर त्या विद्यार्थ्यांनी काही नॅशनल लेवलचे कॅम्प केलेले असतील, म्हणजे NICचा कॅम्प असेल तर त्यासाठी त्यांना 15 मार्कांपर्यंतचा लाभ भेटू शकतो। जर त्यांनी SRD NRD यासारख्या नॅशनल लेवलच्या कॅम्पमध्ये सुद्धा जर का सहभाग नोंदवला असेल तर त्यांना 20 मार्कांपर्यंतचा लाभ हा भेटला जाऊ शकतो। तर NSS सोबतच जे विद्यार्थी NCC स्पोर्ट्स असतील, कल्चरल असतील, आविष्कार पार्टिसिपेशन असेल, यांना देखील ऑर्डिनन्स 163 चा लाभ घेता येतो। आपण या व्हिडिओमध्ये NSSचा कशा पद्धतीने लाभ देता येईल ती माहिती आपण बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोच करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी NSSमध्ये देखील पार्टिसिपेशन राहतील। आता आपण काही फॉर्मचे नमुने देखील बघणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप्स आपण प्रोसेस बघणार आहोत। ओके,
बघा प्राध्यापक मित्रांनो, या ठिकाणी मी एक कव्हरिंग लेटरचा फॉर्मॅट या ठिकाणी दाखवलेला आहे की प्रति माननीय संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग ऑब्लिक परीक्षा विभाग, मी दोन्ही विभागाच्या नावाचे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, गणेश खिंड पुणे, आणि विषय दिलेला आहे ऑर्डिनन्स 163चा लाभ मिळण्याबाबत. मग वरील विषयानुसार आपणास विनंती करण्यात येते की मग संस्थेचं नाव, कॉलेजचं नाव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, इथे NSSचा कोड, मधील किती स्वयंसेवकांनी 2 वर्ष नियमित उपक्रम आणि हिवाळी शिबिरांमध्ये सहभाग नोंदवून 120 तास काम पूर्ण केले आहे, आणि या स्वयंसेवकांना ऑर्डिनन्स 163चा लाभ मिळावा ही नम्र विनंती. कार्यक्रम अधिकारी आणि प्राचार्य यांची सही घेऊन तुम्ही काय करू शकता, हे लेटर पॅडवर टाईप करू शकता. आणि या ठिकाणी जे काही सोबतचे डॉक्युमेंट जोडले, ज्यामध्ये ऑर्डिनन्स 163ची ट्रान्झॅक्शन लिस्ट असेल, बँक चलन पावती असेल, स्वयंसेवकांच्या लास्ट 2 वर्षाची यादी आणि काही शिबिराची यादी देखील आपण या ठिकाणी पेस्ट करणार आहोत. आणि सोबत आपण स्टुडंटचं सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी पेस्ट करणार आहोत. तर या पद्धतीने आपले कव्हरिंग लेटरचा हा फॉर्मॅट होणार आहे. बघा 2 नंबरचं जे काही डॉक्युमेंट आहे ते म्हणजे की तुम्ही काढलेलं जे काही चलन आहे ते. बघा या ठिकाणी तुम्हाला एक युनिव्हर्सिटीची कॉपी आणि एक आपली बेनिफिशियर कॉपी, इथं बघा एक युनिव्हर्सिटी कॉपी, इथं बँक कॉपी असं म्हटलेलं आहे, आणि वरची एक आपली युजर कॉपी पण आहे. आता ही जी काही बँक कॉपी आहे ही बँकेकडे जमा होती, याच्यापैकी युनिव्हर्सिटीची जी काही कॉपी आहे तर ती कॉपी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ओके, हे झालं तुमचं 2 नंबरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट. 3 नंबरची जी काही यादी आहे तर तुम्ही या पद्धतीने काय करा, एक सरसकट एक सर्टिफिकेट डिमांड लिस्ट तुम्ही तयार करा. म्हणजे सर्टिफिकेट डिमांड लिस्ट तयार केली तरी चालेल, अदरवाईज एक सिरियल नंबर, नेम ऑफ स्टुडंट, त्यांचा क्लास, त्यांचा एलिजिबिलिटी नंबर, त्यांचा PRN नंबर, फर्स्ट इयर त्यांचा रेग्युलर ॲक्टिव्हिटीचा नंबर, इथं मी इयर तुमचे जुने दाखवलेले आहे, तुम्ही लेटेस्ट पाठीमागच्या 2 वर्षाचे या ठिकाणी उल्लेख करू शकता. ओके, म्हणजे त्या विद्यार्थ्यांची 2023-24च्या यादीमधला त्यांचा क्रमांक, त्यानंतर 2024-25च्या यादीचा क्रमांक, त्यानंतर शेवटचा कॉलम आहे कॅम्प डेट आणि कॅम्प प्लेस, आणि या ठिकाणी त्याचा कॅम्पच्या डेटचा उल्लेख करावा. जसं 8 मार्च ते 14 मार्चपर्यंत या ठिकाणी कॅम्प घेतलेला होता, आणि शेवटी त्याच्यामध्ये इथे कार्यक्रम अधिकारी आणि प्रिन्सिपल यांची सही शिक्का घेऊन अशी सर्टिफिकेट डिमांड लिस्ट तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर इथे पुढचं जे काही डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे NSSच्या रेग्युलर जे काही ॲक्टिव्हिटीची लिस्ट आहे, म्हणजे इथं जर का 50 युनिट असेल तर 50ची यादी तुम्हाला लागेल. ओके, त्यानंतर इथे अशा ह्या 2 वर्षाच्या याद्या आहेत, आणि एक स्पेशल कॅम्पची पण यादी या ठिकाणी जोडलेली आहे. ओके, आणि त्यानंतर पुढचं एक डॉक्युमेंट तुम्हाला कोणतं जोडायचं आहे त्याची पण मी माहिती तुम्हाला देतो. बघा प्राध्यापक मित्रांनो, या ठिकाणी असे तुम्हाला सर्टिफिकेट जे काही आहे तर ते आपल्या NSS पोर्टलला, BOD पोर्टलला तुम्हाला बघायला भेटतील. तर हे सर्वच्या सर्व सर्टिफिकेटची जी काही PDF आहे ती PDF जशीच्या तशी तुम्ही डाउनलोड करून अटॅच जरी केली तरी चालेल. आता माझ्याकडे जवळजवळ हे 82 स्टुडंट्स आहे, त्यांची ही सर्टिफिकेटची यादी आहे, आणि ते तुम्हाला कोड पण दाखवलेला असेल NSS D7982. ओके, म्हणजे हे 82 नंबरचं सर्टिफिकेटचं पेज आहे. ओके, तर यामध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही काय करू शकता, NSS ऑर्डिनन्स 163चा तुम्ही लाभ देऊ शकता. आता आपण बघितलं की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते लागते त्याचे सॅम्पल पण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. आता कशी स्टेप बाय स्टेप्स प्रोसेस करायची त्याची माहिती आपण बघूया. एक मागाशी एक माहिती सांगायची राहिली इलिजिबिलिटीमध्ये. बघा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना NSSच्या ऑर्डिनन्स 163चा लाभ द्यायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आत्ता परीक्षामध्ये परीक्षा फॉर्म भरणं अपेक्षित आहे. जर त्यांनी परीक्षा फॉर्म भरला तरच तुम्हाला काय करता येतील, त्यांना लाभ देता येतील, अन्यथा लाभ देता येणार नाही. ओके, मग तो विद्यार्थी त्याचा 2nd इयरचा असू द्या किंवा 3rd इयरचा असू द्या. काही महाविद्यालय काय करतं की विद्यार्थ्यांना NSSमध्ये ते ज्यावेळेस महाविद्यालयात 1st इयरला असतात त्यावेळेस ॲडमिट करतात. ओके, त्यावेळेस त्यांना NSSमध्ये प्रवेश देतात. मग त्या विद्यार्थ्याचं SY झाल्यानंतर त्याचे 2 वर्ष काय होतात, कंप्लीट होतात, आणि मग ते काय करतात, त्याच्या पुढच्या वर्षी त्या विद्यार्थ्यांना TYला गेल्यानंतर त्यांना तो ऑर्डिनन्सचा लाभ देतात. असे बहुतेक महाविद्यालय करतात. आम्ही काय करतोय की जे विद्यार्थी 2nd इयरला आपल्या महाविद्यालयात आहेत वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना, तर त्याच वेळेस त्यांना NSSच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेश देतो. म्हणजे त्या विद्यार्थ्याचा TY उत्तीर्ण झाल्याबरोबर त्याला काय करता येतो, त्याचा ऑर्डिनन्सचा देखील फॉर्म भरता येतो. तर काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ज्यांचे पाठीमागच्या वर्षीच NSSचे 2 वर्ष पूर्ण झाले बट ज्यांना अद्याप लाभ दिलेला नाही त्यांना देखील तुम्ही लाभ देऊ शकता. ओके, तर ही एक एलिजिबिलिटी लक्षात ठेवा. आता आपण 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप्स त्याची प्रोसेस बघणार आहोत, त्याकरता काळजीपूर्वक तुम्ही बघा.
बघा, या ठिकाणी तुम्हाला ऑर्डिनन्सचा लाभ देण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे एक्झामिनेशन सेक्शन दिसेल. या एक्झाम सेक्शनवर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला कॉलेज सेक्शन दिसेल. या कॉलेज सेक्शनमध्ये 1 नंबर तुम्हाला कॉलेज लॉग इन दिसेल. ओके, या कॉलेज लॉग इन बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला हा टॅब दिसेल, हॉल तिकीट, ज्युनियर सुपरवायझर आणि ऑर्डिनन्स 163. तर या ठिकाणी तुम्ही इन्वर्ट नाव या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचा पन कोड, ओके, इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचा पन कोड आणि इथे पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. हा जो काही कॅप्चा दिसतो आहे, हो, या कॅप्चा या ठिकाणी एंटर करा आणि लॉग इन करा. ओके, प्राध्यापक मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही लॉग इन केल्यानंतर इथे काय करायचं आहे, तुम्हाला डाव्या बाजूला जे काही 3 डॉट दिसतं आहे, या 3 डॉटवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑल हॉल तिकीट वगैरे तुम्हाला दिसून येतील. आता बघा, तुम्ही ज्यावेळेस 1 बाय 1 त्यांची एक सर्टिफिकेट डिमांड लिस्ट तुम्ही डाउनलोड करताय, तर तिथे तुम्हाला मी मगाशी सांगितल्या पद्धतीने तुम्ही काय करा, सिरियल नंबर, नेम ऑफ स्टुडंट, त्याचा कोर्स, त्याच्यानंतर त्याचा इलिजिबिलिटी आणि त्याचा PRN नंबर काय करा, त्याची यादी सविस्तर बनवा. जर का तुम्हाला त्या स्टुडंटचा PRN नंबर जर का भेटत नसेल तर तो कसा मिळवायचा, नंबर 1, तुम्ही त्या स्टुडंटकडून त्याचं हॉल तिकीटची झेरॉक्स घेऊ शकता. हा पहिला पर्याय. किंवा दुसरा जो काही पर्याय आहे ते ऑल हॉल तिकीट या बटनावर काय करायचं, क्लिक करायचं. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय येतं, सिलेक्ट फॅकल्टी. मग तुम्हाला सायन्सच्या विद्यार्थ्यांना द्यायचा तर सायन्स तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. सिलेक्ट तुमचा कोर्स कोणता आहे, BSc कम्प्युटर सायन्स किंवा अदर कोणते जे काही कोर्स असतील त्याच्यामधला त्याचा पॅटर्न काय असेल तर तो काय करा, इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे सिलेक्ट स्टुडंट टाईप इथे विचारलेलं आहे, तर त्याची काय करा, तुम्ही नेम लिस्ट डाउनलोड करा. बघा, या पद्धतीने तुम्हाला नेम लिस्ट डाउनलोड होती. तर त्यामध्ये इथे त्याचा एक्झाम सीट नंबर, त्या स्टुडंटचं नेम, त्याच्या मदर्स नेम आणि त्याची इथं लास्ट कॉलमला काय दिसतोय तुम्हाला, त्याचा इथे PRN नंबर. ओके, तर हे नंबर तुम्ही काय करू शकता, कॉपी पेस्ट करून त्याची एक वर्ड फाईल पण तुम्ही बनवू शकता. ओके, तर तुम्हाला PRN नंबर आता मिळालेला आहे. आता कशी प्रोसेस करायची ती जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा, तुमच्या लेफ्ट साईडला तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे हॉल तिकीट दिसेल, ज्युनियर सुपरवायझर रिपोर्ट दिसेल, कॉलेज लेजर दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला ऑर्डिनन्स 163 असा टॅब तुम्हाला दिसणार आहे. तर तुम्ही काय करा, या ऑर्डिनन्स 163 टॅबवर क्लिक करा. तिथे ॲड स्टुडंट ॲक्टिव्हिटीवर पहिल्यांदा तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तो स्टुडंट कोणत्या फॅकल्टीचा आहे ती फॅकल्टी काय करायची, सिलेक्ट करायची. जसं की हा सायन्स विभागाचा आहे म्हणून मी ते सायन्स सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मी काय करतो, या ठिकाणी त्याचा जो काही PRN नंबर आहे तो नंबर या ठिकाणी मी टाकतो आहे. ओके, तो टाकल्यानंतर मला याचं लगेच पूर्ण नाव आलं, त्याचा PRN नंबर, त्याचा सीट नंबर पण आला, त्या स्टुडंटचं नेम आलं, त्याचा पॅटर्न पण आला आणि ते मी ॲड ॲक्टिव्हिटी या बटनावर काय करणार आहे, क्लिक करणार आहे. ओके, तुम्ही जे काही सर्टिफिकेट डाउनलोड केले किंवा जे काही इलिजिबल स्टुडंट आहे त्याची यादी तुम्ही सगळ्यात प्रथम तयार केल्यानंतर तुमचं पुढचं काम काही वेळामध्येच होणार आहे. इथे काय करूया आपण, ॲड ॲक्टिव्हिटी बटनावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटचा PRN नंबर, त्याचं पूर्ण नेम येईल. इथे कॅटेगरी सिलेक्ट करा. आता हा स्टुडंट कोणता आहे तर तो NSSचा आहे म्हणून आपण या ठिकाणी NSS क्लिक केलं. त्याच्यानंतर सिलेक्ट ॲक्टिव्हिटी क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे. जसं मी सांगितलं की सलग 2 वर्ष नियमित उपक्रमाने एक हिवाळी शिबिर जर का त्यांनी अटेंड केला असेल तर तुम्ही 1 नंबरचा पर्याय निवडा. दुसरा आहे त्यांनी स्टेट लेवल जर का आव्हान कॅम्प पूर्ण केला असेल तर 2 नंबर पर्याय निवडा. तिसरा जो काही आहे तर त्यांनी SRD NRD कॅम्पमध्ये प्रवेश घेतला असेल किंवा त्यांनी पार्टिसिपेशन केला असेल तर त्यामध्ये हा पर्याय निवडा. त्यानंतर त्यांनी NSSचा कॅम्प कंप्लीट केला आहे आणि 120 तासही काम केल्याने NICमध्ये त्यांनी पार्टिसिपेशन केला तर हा पर्याय निवडा. ओके, असे खूप सारे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. तुम्ही योग्य तो पर्याय निवडला पाहिजे. महाविद्यालयाने म्हणजे तुमच्या महाविद्यालयाचे फर्गेशन विद्यार्थी असतील, तुम्ही ती यादी सेपरेट तुम्ही तयार करून घ्या. ओके, कारण NICचे पार्टिसिपेशन वेगळे राहतील, SRD NRD वाले तुमचे वेगळे राहतील, कारण त्या विद्यार्थ्यांना ते मार्क भेटून जातील. काही विद्यार्थ्यांना 10 मार्क आहे, काहींना 15 आहे, काहींना 20 आहे. तर ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स असतील ते तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करा. जसं रेग्युलर विद्यार्थी नेहमी 2 वर्ष नियमित उपक्रमाने एक हिवाळी शिबिर जर का असेल तर तुम्ही इथे 1 नंबरचा जो पर्याय आहे तो काय करा, इथे सिलेक्ट करा. मी या ठिकाणी सिलेक्ट केला. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, अपलोड स्टुडंट डॉक्युमेंट्समध्ये नेमकी काय द्यायचं. तर इथे 2 ते 3 डॉक्युमेंट्स आहे. नंबर 1 की त्या स्टुडंटचं ऑनलाईन जे काही तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड केलं ते सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता. दुसरं एक आहे की तुम्ही काय करा, एक यादी तयार करा जशी मी मागाशी दाखवली. सिरियल नंबर, नेम ऑफ स्टुडंट, कोर्स, त्याचा इलिजिबिलिटी, PRN नंबर
नंबर, फर्स्ट इयरमधल्या लिस्टमधला नंबर, सेकंड इयरच्या लिस्टमधला नंबर, कॅम्पचं डेट, प्लेस, याची जी काही तुम्ही एक एक्सेल शीट किंवा एक वर्ड फाईल बनवलेली आहे ज्याच्यावर कॉलेजचा सही शिक्का किंवा NSS PO आणि प्रिन्सिपलांचा सही शिक्का झालेला असेल, अशी एक सेपरेट तुमच्या जे काही इलिजिबल स्टुडंटची यादी आहे ती जरी या ठिकाणी अपलोड केली तरी चालणार आहे. कोणतंही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. मी या ठिकाणी सर्टिफिकेटची लिस्ट काय करतो, अपलोड करतो. बघा इथे काय केलेलं आहे, सर्टिफिकेट अपलोड केलेले आहे. इथे सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत असा मेसेज येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जायचं नाही. तुम्हाला मेसेज काय आला, स्टुडंट ॲक्टिव्हिटी ॲडेड सक्सेसफुली, ओके बटनावर क्लिक करा. याच पद्धतीने तुम्हाला इलिजिबल जेवढे काही स्टुडंट्स आहेत तर तेवढे स्टुडंटची काय करायची आहे, फॅकल्टी वाईज एंट्री करायची आहे. मग तुमचे आर्ट्स असतील, कॉमर्स असतील, सायन्स असतील, तुम्ही सगळीच्या सगळी यादी काय करू शकता, तयार करू शकता. आता सेकंड नंबरची स्टेप्स काय, तुम्ही 1 बाय 1 स्टुडंट ॲड केले. आता पुढचं जे काही काम आहे ते काय आहे, क्रिएट ट्रान्झॅक्शन. ओके, सो मी क्रिएट ट्रान्झॅक्शन बटनावर क्लिक करतो. जो सगळ्या एंट्र्या झाल्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट ट्रान्झॅक्शन करायचा आहे. मग मी इथे फॅकल्टी सिलेक्ट करतो. जसं मी सायन्स फॅकल्टीचा आता बनवत आहे म्हणून इथे मी सायन्स फॅकल्टी सिलेक्ट केली. त्याच्यानंतर मी इथे सिलेक्ट कॅटेगरीमध्ये NSS केला आणि शो रेकॉर्ड या बटनावर क्लिक केलं. तर रेकॉर्ड शो केल्यानंतर इथे बघा त्या विद्यार्थ्याची पूर्ण डिटेल आली. इथे मी काय करतोय, सिलेक्ट स्टुडंटवर क्लिक करतोय. कधी कधी असं होईल तुमचं की नजर चुकीने एखादा एक्स्ट्रा विद्यार्थी सिलेक्ट होईल, तर त्या ठिकाणी तुम्ही इथे तो जो काही नंबर आहे तो अनसिलेक्ट करून तुम्ही पुढे जाऊ शकता. इथे काय करा, क्रिएट ट्रान्झॅक्शन बटनावर क्लिक करा सिलेक्ट केल्यानंतर. तर तुम्हाला पुढचा मेसेज येईल, ॲप्लिकेशन अप्रूव्ड सक्सेसफुल. त्यानंतर पुन्हा काय करा, आपल्या तिसऱ्या नंबरच्या स्टेप्सवर चला. तिसरी नंबरची स्टेप्स आहे क्रिएट चलन. ओके, क्रिएट चलन बटनावर क्लिक करा. पुन्हा इथे कॅटेगरी सिलेक्ट करा, ते आहे NSS आणि शो रेकॉर्ड म्हणा. ओके, शो रेकॉर्ड म्हणल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे तुमचे नंबर ऑफ टोटल स्टुडंट्स वगैरे येतील. इथे 20 रुपये पद्धतीने त्याची फी आकारली जाणार आहे. आता इथे प्रश्न येतो की स्टुडंटकडून घ्यायचा का आपल्या कॉलेजच्या अकाउंटमधून तुम्ही खर्च दाखवायचा. इट्स डिपेंड ऑन युअर. मी माझ्या कॉलेजमध्ये स्टुडंटकडून पैसे न घेता ते काय करतो आहे, आम्ही ऑर्डिनन्स 163चा खर्च हा कॉलेजच्या NSS अकाउंटमधूनच करतो आणि तो नंतर आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या बिलामध्ये तो ॲड करत असतो. इथे काय करूया आपण, ह्या सिलेक्ट कॉलमला टिक करू आणि ॲड चलन बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय झालेली आहे, ॲड बँक डिटेल्स आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या NSSच्या बँक अकाउंटची डिटेल किंवा तुमचं जर काही NSSचं अकाउंट ॲक्टिव्ह नसेल, इथं कृपया करून ZBSA बँक अकाउंट देऊ नका. इथे तुमचं रेग्युलर जे काही NSSचं अकाउंट आहे, मग कोणाचं महाराष्ट्र बँकेत असेल, कोणाचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, त्यांनी ते अकाउंट या ठिकाणी देणं गरजेचं आहे. किंवा तुमचं जर का NSSचं अकाउंट कार्यान्वित नसेल तर तुम्ही महाविद्यालयाचं प्रिन्सिपलांचं किंवा बाकी कोणता अकाउंट तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. या ठिकाणी तुम्ही बँकेचं नेम टाका. जसं स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, ब्रांच असेल येवला, नाशिक, काय असेल ती ब्रांच तुम्ही टाका. नंतर बँक अकाउंट नेम. ओके, मग तुमचं जे काही अकाउंट आहे ते कोणत्या नावाने आहे. जसं की माझं अकाउंट आहे की नॅशनल सर्व्हिस स्कीम विश्वलता आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज भाटगाव. ओके, ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथं बँक अकाउंट नंबर, म्हणजे इथं तुमच्या बँकेचा जो काही अकाउंट नंबर आहे ज्याच्यातून तुम्हाला चेक ड्रॉ करायचा आहे किंवा पैसे RTGS NEFT करायचं आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी त्याचा अकाउंट नंबर टाका आणि IFSC नंबर टाका आणि या ठिकाणी काय करा, सरते शेवटी इथे तुम्हाला येईल ऑप्शन सेव्ह बटनावर. ओके, आपण एवढी माहिती भरू आणि सेव्ह करू. बघा, सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तिथं ऑप्शन येतात चलन जनरेटेड सक्सेसफुली. दॅन क्लोज बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती क्लिक करा. पुन्हा आता पुढच्या स्टेप्सला आपण जाणार आहोत. आपण या ठिकाणी ॲड स्टुडंट ॲक्टिव्हिटी केली, क्रिएट ट्रान्झॅक्शन केलं, क्रिएट चलन केलं. आता पुढची स्टेप्स आहे ती म्हणजे प्रिंट रिपोर्ट ऑब्लिक चलन. ओके, या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फॅकल्टी वाईज स्टुडंटची यादी दिसून येईल. जे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करणार आहे, म्हणजे जे तुम्हाला चलन प्रिंट आउट करायचं आहे ते तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी प्रिंट चलन बटनावर क्लिक करू शकता आणि या पद्धतीचे तुम्हाला काय होईल, चलन तुम्हाला क्रिएट होणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं, सगळे चलन प्रिंट केल्यानंतर यासोबत तुम्ही चेक द्यायचा, ज्या चेकवर लिहायचा युअर सेल्फ फॉर NEFT. ओके, या पद्धतीचा चेक तुम्हाला काय करायचा आहे, तयार करून तुमच्या बँकेला द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या चलनाची अमाऊंट प्लस त्यांचं कमिशन अशी मिळून टोटल रुपयाचं चलन तुम्हाला द्यायचं आहे. आता मी या ठिकाणी फॅकल्टी वाईज वेगवेगळी लिस्ट तयार केलेली आहे. आता तुमचं पुढचं काम काय आहे,
तर तुम्ही हे चलन प्रिंट करायचं आहे, चेक देऊन तुम्ही बँकेकडे द्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला तो जे काही चेक आहे किंवा जे काही चलन आहे ते ज्यावेळेस बँकेकडे जाईल आणि बँकेकडून ते सक्सेसफुल होईल, त्याच्यानंतर इथे तुम्हाला प्रिंट रिपोर्टमध्ये तुम्हाला ऑप्शन येईल प्रिंट रिपोर्ट. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला हा रिपोर्ट काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. तुम्ही नुसतं चलन जनरेट केलेलं आहे किंवा चलन प्रिंट केलं तर तुमचं काम होणार नाही. ते चलन प्रिंट करून ते बँकेत जाऊन जमा पण करायचं आहे. ज्यावेळेस संबंधित खात्यामध्ये पैसे जमा होतील त्याच्यानंतर इथे तुमचं काय होईल, प्रिंट रिपोर्ट जनरेट होईल. कृपया करून तुम्ही शेवटच्या दिवशी ही कृती करू नका. बिफोर 8 दिवस अगोदर तुम्ही ही कृती करा. कधी कधी काय होतं की पैसे दुपारी काय होतात, डेबिट होतात आणि सायंकाळी पुन्हा क्रेडिट होतात. तर त्यावेळेस तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे, या चलनाची प्रिंट काढायची आणि पुन्हा बँकेकडे द्यायचं आहे. असं कधी कधी माझ्या बाबतीत 2 ते 3 वेळेस झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. ओके, आता तुम्ही हे चलन प्रिंट केलं, बँकेत जमा केलं आणि पैसे सक्सेसफुल खात्यावर जमा झाल्यानंतर इथे तुम्हाला काय येणार आहे, प्रिंट रिपोर्ट जनरेट होणार आहे. तो कशा पद्धतीने असतो ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने काय होतील, ट्रान्झॅक्शनची लिस्ट निर्माण होते, ज्यामध्ये PRN नंबर, ॲप्लिकेशन, स्टुडंट नेम, त्याचा एक्झाम नेम येतो आणि त्याची कोणती ॲक्टिव्हिटी ॲड केली ती येत असते. तर याला काय म्हणायचं असतं, प्रिंट रिपोर्ट. ओके, हा फॅकल्टी वाईज प्रिंट रिपोर्ट येत असतो. त्याच्या सरते शेवटी कार्यक्रमाधिकारी आणि प्राचार्य यांचा सही शिक्का घ्यायचा. आता सगळ्या डॉक्युमेंटची काय करायची, एक PDF करायची. मी ही जुनी PDF आहे ती तुम्हाला दाखवत आहे, ज्यामध्ये इथं कव्हरिंग लेटर मी तयार केलं, त्याला तुमची प्रिंट रिपोर्ट हा जोडलेला आहे. त्यानंतर बँकेचे चलन पावती जोडलेले आहे. त्यानंतर रेग्युलर स्टुडंटच्या 2 वर्षाच्या याद्या जोडलेल्या आहे. एक हिवाळी शिबिरची यादी जोडलेली आहे. सरते शेवटी मी सर्टिफिकेट डिमांड लिस्ट किंवा मी सर्टिफिकेट्स पण जोडलेले आहे. तर या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंटची एक PDF बनवायची आहे. ही PDF काय करायची ते तुम्हाला आता सांगतो. ओके, सो आता तुमचं चलन पण निर्माण झालं किंवा प्रिंट रिपोर्ट पण तुमचं निर्माण झालं. आता काय करायचं, सगळ्यात शेवटची स्टेप्स म्हणजे अपलोड स्टुडंट रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन. यावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही माहिती विचारली जाते, ते म्हणजे सिलेक्ट स्टुडंट कॅटेगरी. आता आपण NSSचीच माहिती भरलेली म्हणून या ठिकाणी NSS करायचं. त्यानंतर इथे सिलेक्ट ट्रान्झॅक्शन ID. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय होईल, ज्यावेळेस तुम्ही ते बँकेकडे पैसे जमा करताल त्यावेळेस इथे तुम्हाला 2 ते 3 ट्रान्झॅक्शनचे ID तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. हे नेमकी कोणते ट्रान्झॅक्शन ID असतात, तर इथे बघा तुम्ही 3 नंबरच्या स्टेप्समध्ये जे काही निर्माण केलेले असते, जिथं प्रिंट रिपोर्ट किंवा चलनावरती तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला 2 नंबरचा जो काही कॉलम दिसेल ते म्हणजे हे बघा इथे ट्रान्झॅक्शन नंबर किंवा याला ट्रान्झॅक्शन ID असं देखील म्हटलं जातं, किंवा या ठिकाणी तुम्ही चलन नंबर जरी दाखवलं तरी चालेल. चलन नंबर किंवा चलन डेट हे जरी तुम्ही कन्सिडर केलं तरी चालेल. ह्या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही नंबर त्या ठिकाणी काय करू शकता, एंटर करू शकता. ओके, सो आपण आता त्या ठिकाणी पुन्हा जाऊया. इथे मी काय केलं, अपलोड स्टुडंट रिपोर्टवरती क्लिक केलं. इथं कॅटेगरी सिलेक्ट केली. इथे स्टुडंटचे जे काही ट्रान्झॅक्शन असेल ते त्यावेळेस आपण सिलेक्ट करू. स्टुडंटचा काउंट पण या ठिकाणी काय होणार आहे, दिसून येणार आहे. जर का मी फक्त 82 विद्यार्थ्यांची माहिती भरली तर 82चा काउंट या ठिकाणी इथं दिसून येणार आहे. आणि इथे जे काही मी मगाशी तुम्हाला पूर्णपणे लिस्ट दाखवली, म्हणजे कव्हरिंग लेटर, नंतर ऑर्डिनन्स 163 ट्रान्झॅक्शनची लिस्ट, म्हणजे त्याला प्रिंट रिपोर्ट आपण म्हणूया. नंतर बँक चलन कॉपी, रेग्युलर स्टुडंटच्या 2 याद्या, नंतर स्पेशल कॅम्पची यादी, त्यानंतर सर्टिफिकेटची यादी, एवढं सगळं अपलोड करून तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करून इथे तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. तर एवढी सगळी माहिती झाल्यानंतर तुमचं ज्यावेळेस हे सक्सेसफुल होईल त्यावेळेस तुमची ऑर्डिनन्स 163ची प्रोसेस कंप्लीट होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25साठी याची अंतिम डेट ही 7 मे 2025पर्यंत दिलेली आहे. त्याच्या आतच तुम्ही काय करायचे आहे, ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. मुळामध्ये तुमची इंटरनल मार्क्स एंट्रीची जी काही लास्ट डेट असते त्याच्या आत तुम्हाला ही ऑर्डिनन्सची प्रोसेस कंप्लीट करावी लागते. तर या पद्धतीने प्राध्यापक मित्रांनो आपण ऑर्डिनन्सची पूर्णपणे माहिती पाहिलेली आहे. अधिक माहितीसाठी माझा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर का काही मदत लागली, मार्गदर्शन लागलं, निश्चित मला तुम्ही मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. कृपया करून कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअप मेसेज अगोदर करत जा. आपलं पूर्ण नाव, आपला NSSचा कोड जर का सांगितला तर आपल्याला हवी ती माहिती आपल्यापर्यंत देता येतील. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तुम्हाला जर का सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबाबत, परीक्षेबाबत अद्ययावत माहिती मिळवायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि हा
व्हिडिओ तसेच या व्हिडिओची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करायला विसरू नका. ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत टेक केअर. जय हिंद, धन्यवाद.